तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मराठवाड्याने भक्कम साथ दिली। अजित पवारांच्या 41 विजयी उमेदवारांपैकी मराठवाड्यातून 8 उमेदवार निवडून आलेत आणि त्यामुळे अजित पवार आपल्या मंत्रिपदाच्या कोट्यातून मराठवाड्यातून कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मराठवाड्यातून 2 जुन्या आणि एका नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊनही मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला मराठवाड्याने भक्कम साथ दिली। अजित पवारांच्या 41 विजयी उमेदवारांपैकी मराठवाड्यातून 8 उमेदवार निवडून आलेत आणि त्यामुळे अजित पवार आपल्या मंत्रिपदाच्या कोट्यातून मराठवाड्यातून कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मराठवाड्यातून 2 जुन्या आणि एका नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेऊनही मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे।